फलंदाजी सुद्धा केली, उत्कृष्ट गोलंदाजी सुद्धा केलेली आहे. टॉस जिंकलाय दत्तपाडा संघाने. विघ्नार्थ दत्तपाडा संघाने निवडले क्षेत्ररक्षण. पॉवर प्लेची पहिली ओव्हर टाकण्यासाठी यश आलाय. समोर स्वप्नील म्हात्रे, अनऑर्थोडॉक्स प्लेअर. पहिला चेंडू रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता. पहिला बॅट नंतर पायाला, म्हणूनच गोलंदाजाने पंचांकडे अपील केलेलं नाहीये. स्वप्नील आणि योगेश ची जोडी मैदानामध्ये आलेली आहे. गोलंदाजीसाठी यश आलेलं आहे. क्षेत्ररक्षण अगदी बंधनामध्ये असताना बॅकफुटला जाऊन पंच केलाय कव्हर रिजन मध्ये. बेमिसाल फटका स्वप्नील म्हात्रेच्या बॅट मधून चौकार. या तीनही गोष्टी फार महत्वाच्या आहेत. संधी दिसल्यावर निवड करता आली पाहिजे, तर बदल आपोआप घडतो. आणि समोर संधी असल्यावर तुम्हाला त्या संधीचं सोनं करता आलेलं पाहिजे. आणि यावेळी बॉल बघा अगदी रीच पर्यंत होता. बॅकफुटला गेले, वेट केलं, चांगला पंच केला, वेल कनेक्ट केला आणि 4 धाब्याने आपल्या संघाचं स्वतःचं सुद्धा अकाउंट ओपन केलेलं आहे. गोलंदाज यशने टाकलेला अपटून बॉल तो फेकून दिलाय. डीप थर्डमॅन सीमा रेषेच्या पलीकडे. षटकार. स्कोर कार्डवर स्वप्नीलने यावेळेला एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह केलेला आहे. क्षेत्ररक्षक आहे, त्याच्या हातातून चेंडू निसटून डीप एक्स्ट्रा कव्हर सीमा रेषेच्या पलीकडे. स्वप्नील म्हात्रे हा असा फलंदाज आहे, पॉवर प्ले मध्ये फलंदाजी करण्यासाठी तो ओळखला जातो. खारेपाट प्रीमियर लीग मध्ये सुद्धा या खेळाडूने आपली चमक दाखवली होती. यावेळचा बॉल पुन्हा एकदा रिव्हर्स सक्सेसफुल. उलटा फुलटा एक टप्पा घेऊन सीमा रेषेच्या पलीकडे. थँक्यू. बघा दादा, कधी कधी हे अशा पद्धतीचे प्लेयर्स असतात की ते कधी काय करतील, कोणता शॉट खेळतील, पुढे खेळतील, मागे खेळतील, रिव्हर्स खेळतील की विकेटच्या बिहाइंड खेळतील. या तुम्हाला फाइंडिंग्स किंवा या गोष्टी तुम्हाला आयडेंटिफाय करणं फार गरजेचं आहे. स्टंप टू स्टंप जोरात टाकला. वाईडिश मिड ऑफ सर्कल मध्ये आहे, त्याच्या हातामध्ये चेंडू जातोय. थोडक्यात काही काळासाठी धावा थांबलेल्या आहेत. पहिल्या षटकाची समाप्ती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 3 चौकार एका षटकाराच्या मदतीने 18 धावा स्कोर कार्डवर. मी तर म्हणतो वेल बिगिन इज हाफ डन. चांगली सुरुवात करा आणि तुमच्या चांगल्या कार्याला किंवा टार्गेटला मोठं करण्याचा प्रयत्न करा. सुरुवात चांगली झाली पाहिजे. सुरुवात चांगली झाली नाही तर तुम्ही अंडर प्रेशर खेळता. सचिन ठाकूर, मानस सचिन ठाकूर यांच्याकडून स्वप्नीलने जे रिव्हर्स फटके खेळले, रिव्हर्स शॉट्स खेळले, त्यांच्याकडून 500 रुपयाचं इनाम आलेलं आहे. आणि सातगर संघाचे काही एक मिनिट, सातगर संघाचे जे प्लेयर्स आहेत ते आतमध्ये बसलेले आहेत, त्यांनी बाहेर बसायचं आहे. योगेश साठी टाकलेला पहिला बॉल. योगेश गोल्डन डकचा शिकार होतोय. डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे. किरणला मिळालेली ही पहिली सफलता. फलंदाज बाद.
ऑल अबाउट स्ट्रॅटेजी. सचिन सॉरी मानस सचिन ठाकूर यांच्याकडून स्वप्नीलने जे रिव्हर्स स्ट्रोक खेळले त्याच्यासाठी 500 रुपयाचा इनाम आलेला आहे. शशिकांत मैदानामध्ये येतोय, संघाचा सिनियर प्लेयर. मी तर म्हणेन श्री गणेश सादगर संघ आता या स्टेजवर खेळतोय. हे पूर्णपणे मी त्याचं श्रेय देईन ते शशिकांतला, कारण या शशिकांतने संघ उभारला, सर्व या लहान मुलांना खेळायला संधी दिली आणि तो शशिकांत आता ॲज अ वन डाऊन बॅटर म्हणून मैदानामध्ये आलेला आहे. आणि ज्या वेळेला 18 धावसंख्या स्कोर कार्डवर पहिल्या 7 बॉलमध्ये गोलंदाजी मार्कवर किरण पॉवर प्लेच्या अंतिम ओव्हरमध्ये आला आणि विकेट मिळवली. यावेळी आडव्या बॅटने पुन्हा एकदा खेळलाय. डीप मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मध्ये क्षेत्ररक्षक आहे. एकापेक्षा जास्त मिळणार नाहीये, परंतु त्यापेक्षा महत्वाचं झालंय काय, स्वप्नील म्हात्रेला स्ट्राईक मिळालेली आहे. त्या स्ट्राईकवर आल्यानंतर एकदा चौकार तरी येऊ शकतो किंवा षटकार तरी येऊ शकतो. अशा मोठ्या गोष्टी होऊ शकतात आणि त्यामुळेच शशिकांतने मोठा स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न जरूर केला, सिंगल मिळाली, परंतु त्यांच्या संघाला निश्चितपणे या गोष्टीचा फायदा होऊ शकतो. डीप थर्डमॅनला क्षेत्ररक्षक सजवलाय, डीप कव्हरला क्षेत्ररक्षक आहे. शशिकांतने जरी षटकार मारला तरी मानस सचिन ठाकूर यांच्याकडून 500 रुपयाचा इनाम. किरणने टाकलेला हा दिशाहीन बॉल डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या पलीकडे 4. शफल होऊन बॉलला दिशा दाखवली, कारण बॉल मध्ये गती खूप कमी होती. गोलंदाज किरण, तेच तर बॉल आकाशामध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, चेंडू तोपर्यंत जमीन दोस्त. स्वप्नील म्हात्रे आणि श्री गणेश सादगर संघालेला यांना मिळालेल्या या 2 धावा आणि या 2 धावांच्या मदतीने धावा झालेल्या आहेत त्या 25 धावा, 25 रन्स ऑन द स्कोर कार्ड. मग त्यापैकी स्वप्नीलनेच मला असं वाटते 24 धावा बनवल्यात असं सुद्धा आपण म्हणूयात, कारण शशिकांतने मागील चेंडूवर फक्त 1 धाव घेतली होती आणि शशिकांतसाठी सुद्धा षटकारासाठी 500 रुपयाचं इनाम आहे. आहा हा लोवर फुलटॉस बॉल, बॉलला दिशा दाखवलेली आहे. क्षेत्ररक्षक होता त्याच्या डोक्यावरून मस्तक पैदस्तक चौकार. फुल स्ट्रोक बाय स्वप्नील म्हात्रे. आणि अशा पद्धतीची डिस्ट्रक्टिव्ह बॅटिंग, उद्ध्वस्त करणारी बॅटिंग जर तुमच्याकडे असेल ना, प्रत्येक जागेमध्ये तुमच्याकडे स्ट्रोक खेळण्याची ॲबिलिटी असेल ना, तर तुम्ही कोणताही चेंडू केव्हाही कुठेही कसाही फिरवू शकता. स्वप्नील यावेळी बघा स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता, पंचांकडे लाऊड अपील मध्ये उत्साह जास्त, आत्मविश्वासाची कमी. आता शशिकांतने थोडीशी गुप्तगू केलेली आहे. स्क्वेअर ऑफ द विकेट फटके येत आहेत, पण कव्हर किंवा एक्स्ट्रा कव्हर आणि बाकी व्ही मध्ये प्लेयर नाहीयेत आणि त्या गोष्टींना अनुसरून सरळ बॅटने जरी स्ट्रोक खेळले तरी धावा मिळू शकतात. चला 2 षटकांची समाप्ती झालेली आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 29
साथ कोण देणार? मग गोलंदाज इतके चांगले प्रयत्न करतायत, फलंदाजाची चांगली बॅटिंग होते आहे, एका एंडने विकेट मिळवण्याची संधी आहे आणि ती विकेट मिळवण्याची संधी सुद्धा होती. त्या संधीचं सोनं शॉर्ट थर्डमॅनच्या क्षेत्ररक्षकामुळे करता आलेलं नाहीये. गोलंदाजाला स्ट्राईक रोटेट झालेली आहे. आता एक वेगळा डीप मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक आहे. काऊ कॉर्नरला एक स्पेशली क्षेत्ररक्षण ठेवलेलं आहे. लॉंग ऑन आहे, लॉंग ऑफ आहे, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर ठेवलेला आहे. पाहूया काय घडते. लोवा फुलटॉस बॉल पंच केलेला आहे, क्षेत्ररक्षकाला बीट करून डीप कव्हर सीमा रेषेच्या पलीकडे प्रतीकच्या बॅट मधून पहिला चौका या चौकाराच्या मदतीने 3 षटकांची समाप्ती झालेली आहे. 46 धावा, 2 विकेट्स अशा पद्धतीचं धावफलक. बालवीर हाशिवरेचं हे सुंदर मैदान, शिवबा चषक 2026 हे भव्य दिव्य आयोजन, शिवबा क्रीडा मंडळ हाशिवरे या मंडळाने आयोजित केलेली ही अगदी मनमोहक स्पर्धा आणि या स्पर्धेचा आजचा पहिला दिवस आणि या स्पर्धेतील दुसऱ्या फेरीचा दुसरा सामना किंवा अंतिम सामना आपण म्हणूयात. आणि गोलंदाजी मार्कवर आलेला गोलंदाज रोहित. अंतिम षटक. फुल टॉस बॉल डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये खेळलेला आहे. क्षेत्ररक्षक आहे, त्याच्या डोक्यावरून चेंडू डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे. 4 आहे आणि 50 धावा पूर्ण झालेल्या आहेत त्या श्री गणेश सातघर संघाच्या. शशिकांतच्या पाठमधून पहिला चौकार आपल्याला पाहायला मिळालेला आहे. वैयक्तिक 6 धावा संख्येवर खेळत असताना 6ची ऍडिशन करण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. डीप मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक किरणच्या हातामध्ये झेल बांधून शशिकांत माघारी परततोय. बॉल बॉल द्या. षटकार आला आणि या षटकाराच्या मदतीने 60 धावा पूर्ण झालेल्या आहेत आणि त्यामध्ये 3 विकेटचं पतन झालेलं आहे. स्वप्नील बाद झाला, योगेश बाद पहिला योगेश बाद झाला, त्यानंतर स्वप्नील बाद झाला, त्यानंतर शशिकांत बाद झाला आणि मैदानावर उपस्थित प्रतीक आणि विक्रांत उर्फ विकी
आता विक्रांतने आल्या आल्या एक चौकार मारला, एक षटकार मारलाय, त्यामुळे वैयक्तिक 10 या धावसंख्येवर तो खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणि त्याच्या बरोबरीने असलेला फलंदाज पहिल्या चेंडूवर चौकार मारून नॉन स्ट्राइक एंडला वेट करतोय, कधी मला चेंडू फेस करायला मिळेल. शेवटचे 2 बॉल बाकी आहेत. गोलंदाज रोहित याने पहिल्या 4 बॉलमध्ये 14 धावा खर्च केलेले आहेत. शेवटचे 2 बॉल राईट हँड वरती विकेटने. स्लोवर वन आहे, फ्रंट फुटला येऊन चेंडू ड्राईव्ह करायचा होता कव्हर्स मध्ये. बॅट आणि बॉलचा पुन्हा एकदा संपर्क झालेला पाहायला मिळालेला नाहीये. डॉट बॉल आलेला आहे. सुटकेचा श्वास सोडलेला आहे, कारण मागील 2ही चेंडूंवर विस्फोटक फलंदाजी या फलंदाजाने दाखवली. शरीरापासून दूर ठेवलं फलंदाजाला, आपल्या रीच मध्ये येऊन दिलं नाहीये बॉल. आणि त्याच दरम्यान डॉट बॉलची सांगता. शेवटचा बॉल या 4थ्या षटकातील. हाही मोठा फटका, विस्फोटक फलंदाजी, चेंडू सीमारेषा पलीकडे, षटकार. चार षटकांची समाप्ती झालेली आहे. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 66 धावा, 3 विकेट्सचं पतन श्री गणेश सातगर संघ. आज सातगर संघ असं म्हणतोय की खाईन तर तुपाशी, नाही तर उपाशी, मारेन तर षटकार, नाहीतर सिंगल डबल्स घ्यायचा काही प्रश्नच उरत नाहीये. गोलंदाजीसाठी अंतिम षटकामध्ये विराज आलेला आहे, जर्सी नंबर 15. लेफ्ट आर्म सॉरी राईट हँड ओव्हर दी विकेटने. यावेळी आडव्या बॅटने स्वीप केलेला आहे, जबरदस्त फटका गॅप मध्ये खेळलाय, त्यामुळे चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे. 6 धावा. चेंडूवर अगदी शफल होऊन त्या बॉल पर्यंत पोहोचला, कनेक्शन चांगलं केलं, गॅप मध्ये खेळला आणि 6 धावा मिळवल्या त्या प्रतीकने. प्रतीक सुद्धा अगदी हे जी वाहती नदी आहे त्यामध्ये हात धुण्याचा प्रयत्न करत असताना वैयक्तिक 10 धावसंख्येवर खेळतोय. संघाची धावसंख्या 72. फुल टॉस बॉल होता, LBW चा लाऊड अपील. पंच सांगतायत विकेट मिसिंग आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न झाला होता, मोह आवरला नाहीये आणि तिथे मात्र हॅलो चेक. षटकार आलाय प्रतीकच्या बॅट मधून. 6 धावा. चार 4.3 चेंडूंच्या समाप्तीनंतर शेवटचे 3 बॉल बाकी आहेत. 3 मध्ये 13 अशा पद्धतीच्या धावा खर्च केलेल्या आहेत गोलंदाज विराज याने. पाहूया विक्रांतसाठी टाकलेला हा दिशाहीन बॉल त्याने अगदी शांतपणे त्या चेंडूवर बॅट घालण्याचा प्रयत्न केला नाही, सोडून दिला. विकेट किपरच्या दस्तानेमध्ये पोहोचलाय तोपर्यंत पंचांनी वाईड बॉलचा इशारा. 80 धावा आजपर्यंत किंवा आजच्या या स्पर्धेमधील या पहिल्या दिवसामध्ये उच्चांक आहे हा धावांचा. विराज राईट हँड राऊंड विकेटने या वेळेला गोलंदाजी करण्यासाठी आलेला आहे. शेवटचे काही बॉल म्हणजे 3 बॉल. लेग स्टंपला उद्ध्वस्त केलेला आहे. आता यावेळी स्टंप लाईन मध्ये चेंडू टाकला. विक्रांतला तो चेंडू समजला नाहीये आणि तिथे मात्र फलंदाज मैदानाच्या बाहेर जाईल.
बंड्या मैदानामध्ये आलेला आहे. यावेळी बंड्याने सुद्धा अगदी डीप स्क्वेअर लेगला चेंडू ट्रॅव्हल झालाय आणि क्षेत्ररक्षकाकडून झालेली चुकीला माफी नाहीये. चेंडू डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे चौकार. तो 84 धावा स्कोर कार्ड वर पाहायला मिळते. शेवटचा बॉल गोलंदाज विराजाचा. या वेळेला बॉलला दिशा दाखवलेली आहे. कदाचित नो आहे की नाही यावर शंका उपस्थित केल्यात. तोपर्यंत चेंडू डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे. हॅलो, धन्यवाद कपिल सर. आपण सामन्याकडे वळतोय. खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं ना आजच्या दिवसातील उच्चांक म्हणावा लागेल धावसंख्येचा 88 धावा झाल्यात. एकूण 90 धावांची आवश्यकता आहे. जिथं पहिला 2 पॉवर प्लेचा आपण विचार केला, 2 षटकांचा विचार केला ना तर 35 ते 40 धावा येणं गरजेचं आहे या धावसंख्येपर्यंत पोहोचायचं असेल तर. पण क्रिकेटचा जर आपण विचार केला ना तर क्रिकेट नक्कीच अनिश्चितचा खेळ आहे. त्याच्यात काही होऊ शकतं. जोपर्यंत शेवटचा चेंडू येत नाही ना तोपर्यंत आपण प्रेडिक्ट करू शकत नाही की कोणता संघ विजयी होईल. क्रिकेट इज अ ग्लोरियस अनसर्टनिटीज. खऱ्या अर्थानं क्रिकेट आपण पाहिलं ना तर क्रिकेट राजकारण आणि सरडा केव्हा रंग बदलेल हे सांगणं मात्र कठीण. तोपर्यंत आपण डीजेला संधी देतोय. चेंडू वेगवान स्वरूपातला चेंडू आपण पहिला मैदानावरती टाकला जातोय आणि इथं मात्र निर्धाव चेंडून षटकाची सुरुवात केली जाते. जिथं 89 धावा जमवायच्या आहेत. 88 धावा झाल्यात. 5 षटकांचा आपण विचार केला ना काय फलंदाजी आपण पाहिली स्वप्नीलच्या माध्यमातून झाल्या. या वेळेला बॅटची एज चेंडू विसावलाय यष्टीरक्षकाच्या हातात. पहिला फलंदाज झालाय बाद डीजे.
पाहिलं ना 89 धावा जमवायच्या आहेत, तर या धावांचा आपण विचार केला ना तर प्रति षटक 19.07च्या सरासरीनं धावा जमवायच्या आहेत. जिथं 19 धावा प्रत्येक षटकामध्ये जमवायचे तिथे तुम्हाला 2 ते 3 मोठे स्ट्रोक येणं गरजेचं आहे. आणि आता मात्र 2 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय, कोणती धाव आलेली नाहीये आणि पहिला सलामीचा फलंदाज मात्र इथं बाद झालाय. जिथं आक्रमकतेची गरज आहे, धावा येण्याची गरज आहे, तिथं मात्र आता कोणती धाव आपण धावफलकावरती पाहत नाहीये. लॉंग ऑफच्या क्षेत्रात चेंडू खेळून काढलाय, एक धाव पूर्ण केली जाते आणि आता मात्र धावसंख्येचा श्री गणेश झालेला आपण मैदानावरती पाहतोय. पहिली धाव धावफलकावरती आले, पहिला फलंदाज बाद. यावेळेचा फटका नेट द्विपाक स्ट्रोक चेंडूला पाठवलंय लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर, षटकार. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये आपण पहिला चेंडू ट्रॅव्हल केला, एक धाव इथं प्राप्त झाली आणि खऱ्या अर्थानं 8 धावा धावफलकावरती आल्यात. तिथं वाटलं होतं ना की पहिल्या 2 चेंडूवर कोणती धाव आलेली नाहीये, त्यानंतर मात्र एक षटकार आपण पाहिला रोहितच्या बॅटमधून आलाय. पुन्हा एकदा वेगवान चेंडू विसावला यष्टीरक्षकाच्या हातात, सुंदर षटक इथं हाताळलं जाते. षटक क्रमांक पहिलं समाप्त झालंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहिलं ना तर 8 धावा धावफलकावरती लागल्या, 24 चेंडू आणि 81 धावांची आवश्यकता आहे. जिथं 8 धाव एक फलंदाज बाद असं धावफलक आपण जिथे पाहतोय ना, 24 चेंडू 81 धावांची आवश्यकता. सरासरीचा जर आपण विचार केला ना तो 20.25च्या सरासरी धावा जमवायच्या आहेत. म्हणजे आपण प्रति षटक जर विचार केला ना तर 3 मोठे स्ट्रोक येणं गरजेचं आहे आणि 3 मोठे स्ट्रोक येणं गरजेचं जिथे आहे ना तिथं कोणता फलंदाज जबाबदारी घेणार आणि ह्या धावा जमवणार, कोणता फलंदाज मोठे स्ट्रोक खेळणार हे देखील इथं मात्र पाहावं लागणार आहे. कारण स्वप्नीलनं ज्या पद्धतीने फलंदाजी केली त्या पद्धतीमध्ये मात्र इथं फलंदाजी करावी लागणार आहे. गोलंदाज विकी इथं गोलंदाजीसाठी आलाय. खोलवर टाकलेला हा चेंडू, जिथं पहिल्या षटकाची सुरुवात आपण जर पाहिली ना निर्धाव चेंडून झाली होती, तिथं मात्र दुसऱ्या षटकाची सुरुवात सुद्धा निर्धाव चेंडून केली जाते. आता मात्र फलंदाजांवरती प्रेशर बिल्ड होताना आपण नक्कीच पाहतोय. यावेळेचा फटका निस टाइमचा स्ट्रोक, चेंडू हवेत गेलाय, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आलाय, आणखीन एक फलंदाज बाद. धावसंख्येचा डोंगर इथं उभा केला जातोय ना, प्रत्येक चेंडूवरती धाव किंवा मोठा फटका येणं गरजेचं आहे. जितकं आपण पाहिलं डॉट चेंडू होतील तितकंच समोरच्या फलंदाजावरती प्रेशर क्रिएट केला जातोय आणि धावसंख्येचा जर आपण विचार केला ना तर सरासरी सुद्धा आपण ती सरासरी जाऊन पोहोचले 22.09च्या. एक धाव इथं प्राप्त केली जाते. कुठेतरी मात्र आता बॅकफुटवर पडलेला आपण पाहतोय विघ्नहर्ता दत्तपाडा संघ. जिथं धावा येणं गरजेचं होतं, पहिल्या 2 पॉवर प्लेच्या षटकांचा आपण विचार केला ना 30-35 धावा येणं गरजेचं, तिथं मात्र आता 9 धावा आणि 2 फलंदाज बाद असं धावफलक आपण पाहतोय. फुलर लेनचा चेंडू, बॅटची एज
फलंदाज झालाय बाद, डीजेला संधी. चेंडूवरती एक मोठा स्ट्रोक येणं अपेक्षित होतं, तिथं मात्र फलंदाजाचं दुर्दैव म्हणावं लागेल, कारण ह्या फुलटॉस चेंडूवरती चेंडू जाऊन विसावलाय लेग स्लिप मध्ये आणि फलंदाज मात्र झेलबादच्या स्वरूपामध्ये बाद झाला होता. पुन्हा एकदा सुंदर गोलंदाजी, काय अप्रतिम गोलंदाजी आपण मैदानावरती पाहतोय. या पॉवर प्लेच्या षटकातील शेवटच्या चेंडूचा खेळणं बाकी. धावफलकाचा विचार केला तर 9 धावा झाल्या, 3 फलंदाज बाद झालेत. कुठेतरी पडझड आपण नक्कीच झालेली पाहतोय विघ्नहर्ता दत्तपाडा संघाची. माफ करा, इथं फलंदाज मात्र बाद झालाय. ओव्हर हायट्रिक मात्र इथं संपादन केले एक गोलंदाज विकीनं. आता मात्र हायट्रिकची संधी असणार आहे. या वेळेला फटका हवेत गेलाय आणि मात्र इथं काय घडतंय, झेल सुटला जातोय. जिथं आपण पाहिलं ना, हायट्रिकच्या उंबरट्यावरती होता गोलंदाज विकी, त्यानं मात्र संधी निर्माण केली होती, त्या संधीचं मात्र इथं सोनं करता आले नाहीये. आणि या स्पर्धेतली पहिली हायट्रिक मात्र इथं होता राहिल्या. खऱ्या अर्थानं आपण जर पाहिलं ना, असे साधे सरळ सिंपल झेल तुम्हाला टिपणं गरजेचं आहे. खऱ्या अर्थानं जर पाहिलं ना, धावसंख्या नक्कीच जास्ती आहे आणि धावसंख्या जास्ती जरी असली ना मित्रांनो, तरी तुम्हाला फिल्डिंग करणं खूप गरजेचं आहे. इथं धावा तुम्हाला रोखायच्या आहेत, फलंदाजाला तुम्हाला बाद करायचं आहे. ओव्हर हायट्रिक तर नक्कीच झाली होती, पण हायट्रिकची इथं मात्र संधी निर्माण केली होती ती गोलंदाज विकीनं. खऱ्या अर्थानं जर झेल टिपला गेला असता ना, तर या स्पर्धेतील पहिली हायट्रिक आपण पहिल्या दिवशी नक्कीच पाहिली असती गोलंदाज विकी कडून. नवीन गोलंदाज गोलंदाजीसाठी आलाय, जो पहिलं षटक घेऊन आला होता ना गोलंदाज, त्यालाच इथं प्राचारण केलं जात आहे. फुल टॉस सेंडला, फुल टोल केलाय, पाठवलाय सीमा रेषेच्या बाहेर 6 धावांसाठी डीजे. पुन्हा एकदा चांगला फटका म्हणावा लागेल, 1 धाव प्राप्त केली जाते. क्रिकेटमध्ये नक्कीच म्हटलं जातं, स्वतःचं अस्तित्व दाखवून दिल्याशिवाय आपल्या उपस्थितीची दखल घेतली जात नाही मित्रांनो. चेंडू पाहिला, चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर जाणारा, पंचांचा आमच्यापर्यंत इशारा आलाय, जमिनीला समांतर हात करत
या सामन्यातून जिंकणारा संघ आजच्या दिवसामध्ये बक्षीसपात्र फेरीमध्ये ते जातील. मग जो संघ जिंकेल तो संघ या 6 चषकांपैकी एका तरी चषकावर निश्चितपणे नाव कोरेल. गोलंदाजी मार्कवर मी पुन्हा एकदा या खेळाडूला इंट्रोड्यूस करण्याचा प्रयत्न करतो की अगदी 15 ते 16 वर्षाचा खेळाडू, मागील स्पर्धेमध्ये जे अपयश आलं होतं ते निराश होता, पण मेहनत केलेली आहे आज त्याने, आणि गती सुद्धा वाढलेली आहे, टप्पा सुद्धा खूप चांगला आहे, ऍक्शन सुद्धा जबरदस्त आहे. थोडंसं फॉलर थ्रू मध्ये उडी मारून जर बॉल टाकला तर अजून या गोलंदाजाचा स्पीड वाढू शकतो. आज शूज घालून आलाय त्यामुळे जास्त गती त्याला मिळते, हे सुद्धा अपेक्षित आहे. आणि खरोखरच सातगर संघासाठी ज्या वेळेला शशिकांतने गोलंदाजी करणं सोडलंय आणि तेव्हा एका गोलंदाजाची आवश्यकता होती आणि तिथे मात्र मानस या गोलंदाजाने आहा जबरदस्त टाळ्या वाजल्या पाहिजे त्या खेळाडूसाठी. म्हणजे चेंडू टाकला, थांबला, चेंडू आकाशामध्ये गेला, स्वप्नील डीप मिड विकेट मध्ये होता आणि तो पोहोचेपर्यंत अगदी 30 यार्ड सर्कलला पार करून या क्षेत्ररक्षकाने जबरदस्त झेल पकडलाय फलंदाज बाद. एक विकेट घ्या आणि 2000 रुपये मिळवा. एक ऑफर चालू आहे. राईट हँड वरती विकेटने. यावेळचा बॉल आडव्या बॅटने खेळलाय सरळ लॉंग ऑनच्या वरून सीमारेषेच्या पलीकडे, एक टप्पा उडून चौकार. आणि या चौकाराच्या मदतीने धावा झालेल्या आहेत त्या 25 धावा. गोलंदाज मानस याने थोडासा पुढे टाकला, रडार मध्ये टाकला फलंदाज यश याच्या, आणि त्याने लॉंग ऑनच्या वरून खेळलाय 4 धावांसाठी. मोठे फटके येणं फार गरजेचं आहे. येणाऱ्या प्रत्येक बॉलवर मोठ्या स्ट्रोकची अपेक्षा असणार आहे. लो फुल टॉस बॉल, गती जास्त होती, टायमिंग साधता आलेलं नाहीये. वाईडिश लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक, इथे मात्र पुन्हा एकदा बंड्या फंबल झालाय. बॅकअप करण्यासाठी आलेला स्वप्नील सुद्धा लेट पोहोचलाय. तोपर्यंत चेंडू दणदण करत सीमारेषेच्या पलीकडे 4. यावेळचा बॉल आकाशामध्ये, पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. 2000 रुपये जिंकलेले आहेत. आनंद आनंद उत्साह बघा. योगेश अगदी जसं काही मॅच पूर्णपणे या खेळाडूने फिरवले अशा पद्धतीने त्याच्या जवळ आलाय. सोय झाली, सोय झाली आहे, पाठी तो बनती आहे. न्यू बॅटर मैदानामध्ये आलाय फलंदाज, नाव माहित नाहीये. शेवटची षटक टाकण्यासाठी स्वप्नील गोलंदाजी मार्कवर आलाय. सामन्यामध्ये औपचारिकता बाकी आहे. या 6 चेंडूंमध्ये स्वप्नील काय करेल? राईट हँड वरती विकेटने विराजसाठी टाकलेला हा बॉल शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दिशेला चेंडू लँड होतोय. तिथे मात्र फिल्डरला चकवून इथे 2 धावा घेतल्या जात आहेत.
आणि इथे मात्र रनआउट स्वरूपात फलंदाज विराज बाद. अगदी वेगाने रोडवर आणली होती, घुसवली नाही, हे फार महत्वाचं आहे. धाव संख्या 1ने पुढे गेलेली आहे. न्यू बॅटर स्ट्राइक एंडला. ओहो, क्लीन बोल्ड स्वप्नीलला मिळाले. आणखीन एक सफलता, फलंदाज बाद. ही सुद्धा विकेट, फलंदाज बाद आणि ऑल आउट. आजच्या दिवसामध्ये हा पहिला संघ ठरलाय जो की ऑल आउट झालेला आहे. विजय संघ श्रीगण आणि सामनावीराचे चषक देण्यात आलेले आहेत. अजित पाटील बेलपाडा आणि स्वप्नील बंड्या नौखार यांच्याकडून मंडळास लागणारे बॉल, या स्पर्धेसाठी लागणारे बॉल देण्यात आलेले आहेत. त्या सर्व दात्यांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. त्याचबरोबर सौभाग्यता नंदन पाटील पंचायत समिती सध्याच्या उमेदवार शहापूर विभागातून त्या उमेदवारी लढणार आहेत. त्यांच्याकडून चतुर्थ क्रमांकाचं बक्षीस आलेलं आहे 11,000 रुपये. त्याचबरोबर सन्माननीय दमदार आमदार महेंद्र शेठ दळवी यांच्याकडून 50,000 रुपये आलेले आहेत. अंकुर तुकाराम मोगल ग्रामपंचायत सदस्य यांच्याकडून 5,000 रुपये आलेले आहेत. सागर हनुमंत पाटील ग्रामपंचायत सदस्य शिवसेना विभाग प्रमुख यांच्याकडून 5,000 रुपये आलेले आहेत. धनंजय कृष्णा मोगल यांच्याकडून 2,005 रुपये. विक्रांत शांताराम पाटील यांच्याकडून 1,100 रुपये. वर्षा विवेक मोगल यांच्याकडून 1,000 रुपये. विजय बळीराम गावण पंचायत सदस्य हशिवरे यांच्याकडून 1,000 रुपये. चंद्रकांत महादेव पाटील शिवसेना साडळ ग्रामपंचायत सदस्य यांच्याकडून 1,100 रुपये या मंडळासाठी आलेले आहेत. या सर्व उदारदात्यांचे मी शिवा क्रीडा मंडळ हशिवरे यांच्यातर्फे आभार 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 व्यक्त करतोय. आणि आजच्या दिवसातील शेवटचा सामना आणि त्याचे नाणेफेकीसाठी मी राजा काकांना इन्व्हाइट करतोय. तो मी